म्हणजे तुमच्या वाईट सवयींनी केलेला तुमच्या हृदयावरचा वार म्हणजे हार्ट अटॅक. तर तुम्हालाही हार्ट अटॅक येऊन गेला असेल किंवा तुमच्या ओळखीत कोणालाही हार्ट अटॅक येऊन गेला असेल, तर हार्ट अटॅक आणि मल्टीविटॅमिन्सचं कॉम्बिनेशन कसं आहे, तर हार्ट अटॅक नंतर तुमची जी डेफिशियन्सीज होतात, B12 असेल, D3 असेल, त्याच्यानंतर तुम्हाला मल्टीविटॅमिन्स दिले जातात डेफिशियन्सी करेक्शनसाठी. म्हणजे B12 D3 ची डेफिशियन्सी असेल तर अजून तुमच्या हार्ट मसलला डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे या डेफिशियन्सी करेक्शन्सनी तुमचे मसल्स अजून थोडेसे स्ट्रॉंग करण्यासाठी मल्टीविटॅमिन्स आर व्हेरी व्हेरी नेसेसरी. पण मल्टीविटॅमिन्स म्हणजे काय, आपलं चॉकलेटच्या गोळ्या नाही आहेत त्या कशाही आणि कधीही घ्यायला. त्याचे तुमच्या मेन गोळ्या ज्या आहेत त्याच्यासोबत रिॲक्शन होऊ शकते. फॉर एक्झाम्पल विटॅमिन ई जर घेत असाल आणि प्लस तुमचं ब्लड थिनर, तुम्हाला रक्तपातळ होण्याची गोळी दिली असेल, त्याच्या कॉम्बिनेशनमुळे ब्लिडिंगची रिस्क म्हणजे तुमचं जास्त रक्तस्राव होऊ शकतो, ब्लिडिंगची रिस्क वाढते. त्यामुळे डॉक्टर ज्या वेळेला आणि जी गोळी देतात तीच गोळी त्या वेळेलाच घ्यायची, त्यांनी कॉम्बिनेशन करून दिलेली असते. त्यामुळे ह्या महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवा आणि जर काही त्रास वाटला तर डॉक्टरांना कन्सल्ट करायला विसरू नका. सबस्क्राईब.